मंडळी, आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत जास्वंदीचे रोप तर हमखास असते। जास्वंदाची लाल, पिवळी, पांढरी अशी रंगबेरंगी फुले आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात आणि सध्या नर्सरीमध्ये तर देशी आणि हायब्रिड अशा दोन्ही व्हरायटीमध्ये आपल्याला बरेच असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनमध्ये देखील पाहायला मिळत असतात। त्यातील जे हायब्रिड असतं त्याचं तर फुलाची साईज देखील मोठी असते। सो माझ्याकडे जे आहे ते आपलं देशी असंच जास्वंदी आहे आणि हे लास्ट टाइम मी जास्वंदाची जी कटिंग केलेली होती ही मी तुम्हाला दाखवत होती आणि कटिंग केल्यानंतर जे रोपमध्ये नवीन काही डेव्हलपमेंट किंवा जी काही ग्रोथ झालेली आहे ना आणि त्यासाठी आता पुढचा आपल्याला त्यावर काय उपाय करायचे आहेत ते बघणार आहोत। आणि त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये या झाडाची पाने देखील पिवळी पडत असतात, यावर बुरशी आणि वाळवी देखील लागत असते, पानांना छोटी छोटी छिद्र देखील पडत असतात, त्यामुळे झाड हे हळूहळू कोमेजू लागत असतं। जास्वंदीच्या झाडाला भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाला की ते स्वतःहून बहरायला लागत असतं। सो अनेकदा झाडाला खत पाणी देऊन देखील फक्त पानांची संख्या वाढत असते। जसे की आता या ठिकाणी माझ्या जास्वंदीला देखील सेम सिच्युएशन झालेली आहे। पाने तुम्ही पाहू शकतात, काही हिरवीगार आहे, नाजूक कोवळी पानं देखील आहेत आणि काही पानं ही पिवळी म्हणजे 2-4 पानं पिवळी आहेत आणि काही पानं ही अशी दुमडू लागलेली आहेत। सो या ठिकाणी थोडाफार काय असे ना पण यावर मिलीबग्स म्हणा किंवा कुठल्या तरी कीटकाचा अटॅक हा नक्की आहे। सो मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर कुठला उपाय आहे आणि जर फुलं येत नसतील, कळ्या तयार होत नसेल, फक्त पानांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी आपल्याला कुठलं असं स्पेसिफिक खत हे झाडाला द्यायला हवं ते आज आपण पाहणार आहोत। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमचे आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, नेहमीप्रमाणे आपल्या झाडावर असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरचं सोल्युशन आज देखील मी घेऊन आलेली आहे आणि ते देखील अगदी नेहमीप्रमाणे निःशुल्क असं। मंडळी, वेळोवेळी झाडाला आपण खत पाणी देऊ नये, फक्त झाडांवर पानांची संख्या वाढत असते, त्यावर कळ्या किंवा जर फुलं तयार होत नाही। सो आज मी तुम्हाला अतिशय एक सोपा असा उपाय सांगणार आहे ज्याच्या मदतीने झाडाला किडही लागणार नाही आणि ते व्यवस्थित बहरेल देखील। हे खत आपण अगदी घरच्या घरी निःशुल्क असं तयार करू शकतो। सो जाणून घेऊया हे खत कसं तयार करायचं आणि यासाठी कुठकुठल्या गोष्टी मला हवी आहेत त्या। सो सर्वात प्रथम माती, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये झाडाला कुठल्या प्रकारचं पॉटिंग मिक्सचर हवं हे मी बऱ्याच अशा जास्वंदी रिगार्डिंगचे जे काही मागचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि खत देण्याआधी नेहमी झाडाची कुंडीतील जी काही माती असते ती ही कोरडी असायला हवी। सो या ठिकाणी माझी माती देखील कोरडी होती आणि आता मी या ठिकाणी खत म्हणून लिंबांच्या सालींचा वापर करून घेणार आहे। मंडळी, उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे लिंबाच्या साली ह्या वाळवून त्याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे। लिंबाच्या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस सारखे पोषक असे तत्व असतात जे झाडांच्या वाढीसाठी मदत करतात आणि त्यामुळे झाडाला मिलीबग्स असो, माइट्स असो यांसारखे जे काही कीटक असतात ते देखील झाडाला लागत नसतात। सो बऱ्याच वेळेस मी केळीचे साल आणि लिंबाच्या साली यांचं एकत्र पावडर देखील बनवत असते आणि नाही त्यावेळेस जर साली जास्त असल्या तर अशा प्रकारे सेपरेट पावडर बनवून ठेवायची असं। सो या ठिकाणी मी लिंबाच्या सालींचा वापर केलेला आहे आणि त्यासोबतच जर आपल्या जास्वंदीमध्ये फुलं येणंच बंद झालेलं असेल तर जास्वंदीच्या रोपाला पाणी हे गरजेपेक्षा जास्त झाले तर जास्वंदाच्या कळ्या देखील गळायला लागत असतात। सो मंडळी, या ठिकाणी 2 चमचे लिंबाच्या सालींचं पावडर मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ज्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं ते असं बनाना पील पावडर जे असतं म्हणजे केळीच्या सालींपासून तयार केलेलं जे काही पावडर आहे ते देखील मी या ठिकाणी घेऊन घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही चहा पावडरचा देखील वापर करू शकता। चहा पावडरमध्ये देखील नायट्रोजन असते जे फुलांच्या वाढीसाठी चांगले असते। चहा पावडर ही मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील मदत करत असतं। सो या ठिकाणी जास्वंदीच्या रोपामध्ये लिंबाची साल आणि चहा पावडर टाकून म्हणजे याचं लिक्विड फर्टिलायझर देखील तुम्ही तयार करू शकतात। 1 लिटर पाण्यामध्ये 4-5 लिंबाच्या साली आणि 1 चमचा चहा पावडर घालून 12 तास ते पाणी तसंच राहू द्या। त्यानंतर हे पाणी गाळून जास्वंदीच्या रोपाला तुम्ही देऊ शकता। या खताने देखील फुले येण्यास मदत होत असते। सो मी या ठिकाणी चहा पावडरच्या जागी बनाना पील फर्टिलायझरचा वापर केलेला आहे। सो अशा प्रकारे मी या ठिकाणी सॉलिड फॉर्ममध्ये फर्टिलायझर देऊन घेणार आहे। पावसाळ्यामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे पावडर फॉर्ममधलेच फर्टिलायझरचा जास्त प्रमाणात वापर करायचा असतो, कारण की पावसामुळे ज्या कुंडीतील माती असते ही भरपूर प्रमाणामध्ये ओलसर असते,
त्यामुळे या ठिकाणी बुरशी येण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात. सो मंडळी, जास्वंदाच्या रोपासाठी पॉवरफुल होममेड फर्टिलायझर तयार करण्यासाठी तुम्ही चहा पावडर आणि केळीचे साल यांचा देखील वापर करू शकतात. त्यांना देखील सुकवून कडकडीत त्यांपासून अशा प्रकारचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कंटेनरमध्ये यांना स्टोअर करून घ्यायचं आहे. सो 2 चमचे चहा पावडर आणि 2 चमचे केळीचे सालीचे पावडर हे मिक्स करून काही तास तुम्ही तसंच लिक्विड फॉर्ममध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर तसं ठेवून ते देखील लिक्विड फॉर्ममध्ये देऊ शकतात किंवा अशा प्रकारे सॉलिड फॉर्ममध्ये देखील त्यांना मिक्स करून अशा प्रकारे कुंडीच्या पूर्ण कडेने. मंडळी, जास्वंदाच्या झाडाला भरपूर फुलं यावीत यासाठी 15 ते 20 दिवसांनी एकदा तुम्ही ओनियन पील फर्टिलायझर त्यानंतर बनाना पील फर्टिलायझर असं आलटून पालटून द्यायला हवं, जेणेकरून न्यूट्रिशनची जी काही कमतरता आहे ती संपूर्ण भरून निघेल. आणि त्यानंतर खत दिल्यानंतर आपल्याला अगदी थोडं पाणी झाडाला देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त पाणी दिलं तर पाण्यासोबत जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू असते ती देखील त्यासोबत वाहून जात असते. म्हणून या ठिकाणी पाण्याचा वापर देखील आपल्याला कमी करायचा आहे. त्यानंतर झाडाच्या पानांवर जी काही थोडी कीड दिसत होती किंवा पाने पिवळी होण्याचे जे काही प्रमाण दिसत होतं, त्यानुसार मी या ठिकाणी नीम ऑइल स्प्रे जो होता तो झाडावर करून घेतलेला होता. सो तुम्ही होममेड नीम ऑइल स्प्रे देखील तयार करू शकतात किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याचा देखील स्प्रे करू शकतात किंवा हँडवॉश लिक्विड जे असतं त्याचा देखील तुम्ही स्प्रे करू शकतात. त्याने देखील मिलीबग्स वगैरे सारखे जे काही गोष्टी असतात त्या आटोक्यात येण्याचा त्याने देखील त्यावर इफेक्ट होत असतो. सो मंडळी, या ठिकाणी आपण चहा पावडर असो, बनाना पील फर्टिलायझर असो किंवा लिंबांच्या सालीचं पावडर असो यांचा वापर केलेलाच होता. यासोबतच तुम्ही उकडलेल्या बटाट्यांच्या साली देखील डिरेक्टली कुंडीत देऊ शकतात. म्हणजे माती जरा खोलवर खड्डा करून घ्यायचा आणि त्या साली ज्या असतात त्या कुंडीत रोवून ठेवायच्या असतात आणि त्यावर पुन्हा मातीचा थर द्यायचा असतो. सो अशा प्रकारे त्या साली देखील चांगल्या प्रकारे झाडावर काम करणार असतात आणि त्या ठिकाणी स्लो रिलीज फर्टिलायझरची जी काही प्रोसेस असते ती त्या ठिकाणी स्टार्ट होऊन जात असते. सो या ठिकाणी सॉलिड फॉर्ममधलं जे काही फर्टिलायझर होतं ते झाडाला देऊन झालेलं होतं. त्यानंतर मी अशा प्रकारे या ठिकाणी नीम ऑइल स्प्रे जे होतं ते झाडावर करून घेणार होती आणि हा स्प्रे आपल्याला 2 दिवसानंतर एकदा किंवा 4 दिवसानंतर एकदा अल्टरनेट करायचा असतो. 2 ते 3 वेळेस ही सायकल केल्यानंतरच मिलीबग्स असो किंवा कुठलीही कीड असो ती आटोक्यात येत असते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी नीम ऑइल स्प्रे देखील मी झाडावर करून घेत होती. मंडळी, जास्वंदाच्या झाडाला फुलं येऊन गेल्यानंतर किंवा फुलं हे अगदी तुरळक किंवा येणेच जर बंद झालं असेल तर त्या टायमिंगला देखील तुम्ही झाडाची ही कटिंग करू शकता. कटिंग केल्यानंतर मात्र झाडाला खत देणं देखील तेवढेच गरजेचे आहे. खत दिल्यानंतर पुन्हा नवीन फांद्या ह्या जोमाने वाढतात आणि जास्त फुलं येण्यास देखील सुरुवात होत असते. सो लास्ट टाइम मी या ठिकाणी झाडाला कटिंग करून घेतलेली होती, म्हणून मी आज या ठिकाणी कटिंग न करता फक्त फुलं येण्यासाठी जे काही फर्टिलायझर होतं ते या ठिकाणी देऊन घेतलेलं होतं. सो तुम्ही झाडाची ग्रोथ पाहू शकता की नवीन असे पानं आणि नवीन अशा फांद्या ह्या झाडाला भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी येत आहे. मंडळी, जास्वंदीच्या रोपाला पाणी जर गरजेपेक्षा जास्त झाले तर त्यामुळे देखील त्याच्या कळ्या ह्या गळायला लागत असतात किंवा पानं पिवळी पडत असतात, फुलं उमलत नाही, रोपावर मावा पण दिसत असतो. सो अशा वेळेस आपण फक्त फांद्या कट करणं, त्यानंतर पाण्याचं प्रमाण जे आहे ते देखील आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर माती कंपोस्ट किंवा मातीमध्ये कंपोस्ट किंवा नीमखली जे असतं ते घालणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ऊन मिळेल अशा ठिकाणी कुंडीला ठेवणं, या सर्व गोष्टी आपल्याला जास्वंदासाठी करणे हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी फॉलो केल्या तर मात्र मिलीबग्स पासून देखील तुमच्या झाडाचं संरक्षण होईल आणि झाडाची न्यू ग्रोथ आणि खूप सारे फुलं यायला देखील त्याने मदत होणार आहे. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ जास्वंदाला एक आगळेसर आणि रोप फुलवण्यासाठी तुमची नक्कीच मदत करणार आहे. जरा वेळ आणि मेहनत ही तुम्ही तुमच्या घराची सुंदर अशी जास्वंदीची फुलं फुलवण्यासाठी नक्कीच तिला मदत करू शकता. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. आणि हो मंडळी, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा माझा लॉंग किंवा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आठवड्यातील 5 दिवस आपले लॉंग व्हिडिओ येत असतात आणि शॉर्ट
शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते. सो नक्की ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवरील बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.